योद्धा न्यूज चॅनल। वयाच्या 83व्या वर्षी सार्थ तुकाराम गाथा हस्तलिखित पूर्ण। भांडबाबांचा भंडारा डोंगर येथे गौरव, नाशिक। जिद्द आणि ईश्वरी भक्तीला वयाचे बंधन नसते, हेच निफाड तालुक्यातील सायखेडा येथील मूळ रहिवासी चिमाजी धोंडीराम भांडबाबा यांनी सिद्ध करून दाखवले आहे। वयाच्या 83व्या वर्षी तब्बल 8.5 महिने अखंड परिश्रम घेऊन त्यांनी संपूर्ण सार्थ तुकाराम गाथा स्वहस्ताक्षरात लिहून पूर्ण केली आहे। त्यांच्या या अलौकिक कार्याबद्दल देहू येथील पवित्र भंडारा डोंगर येथे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। 45 वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाचे काम 27 डिसेंबर 1943 रोजी जन्मलेल्या भांडबाबांचे शिक्षण सिन्नर तालुक्यातील वडांगळी येथे केवळ 3री पर्यंत झाले आहे। सध्या नाशिकमध्ये वास्तव्यास असलेले भांडबाबा गेल्या 45 वर्षांपासून वृत्तपत्र वितरणाचा व्यवसाय अत्यंत निष्ठेने करत आहेत। वयोमानानुसार येणाऱ्या मर्यादांवर मात करत केवळ भक्तिभावातून त्यांनी हे हस्तलिखिताचे शिवधनुष्य पेलले। भंडारा डोंगर येथे सन्मान भांडबाबांनी पूर्ण केलेली ही हस्तलिखित गाथा श्रद्धेने देहू येथील भंडारा डोंगर मंदिरात नेण्यात आली होती। यावेळी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्टचे सचिव जो पाशेठ पवार यांच्या शुभ हस्ते भांडबाबांचा यथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला। कुटुंबियांची उपस्थिती। या सोहळ्याप्रसंगी भांडबाबांचे बंधू अरुण भांड, सीताराम भांड, जावई रमेश सातवसर यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील मुले, मुली आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वयाच्या या टप्प्यावर बाबांनी दाखवलेली ही ऊर्जा आणि पांडुरंगाप्रती असलेली निष्ठा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे। ईश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय।